नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तलाठी सर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अश्विनी अकॅडमी बाय तलाठी सर. या अगोदर आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठीचे पहिले 2 प्रकरण पाहिले. पहिलं प्रकरण पाहिलं आपण संख्या आणि त्यानंतर आपण प्रकरण पाहिलं ते म्हणजे शेकडेवारी. हे सर्व आपण PYQ सह पाहिलेलं आहे, आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. आता आपण तिसरं प्रकरण पाहणार आहे, ते आहे विभाज्यतेच्या कसोट्या. हे प्रकरण आपण पाहणार आहे. हे बघा, पोलीस भरतीला कसोट्यावरती डायरेक्ट प्रश्न येत नाहीत, पण जे मोठे मोठे गणित आहेत किंवा जे अवघड गणित सोडवण्यासाठी आपल्याला कसोट्या माहीत असणं गरजेचं असतं. जर कसोट्या आपल्याला माहीत असतील तर आपण कमीत कमी वेळात प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तर ठीक आहे, तर आपण लगेच सुरुवात करूया. बघूया, प्रकरण आपलं आहे पुढचं विभाज्यतेच्या कसोट्या, महाराष्ट्र पोलीस. प्रकरण हे 2 नाही आहे, प्रकरण तिसरं आहे हे आपलं, प्रकरण 3. ठीक आहे, बघूया आपण 2ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असते त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच काय, जी समसंख्या असेल, कितीही मोठी असू द्या, समसंख्या जर असेल, समसंख्या म्हणजेच काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 6, 4, 8 असं असेल तर त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो. अशी 2ची कसोटी आहे. 2ची कसोटी एकदम सोपी आहे. बघा, आता इथे एक संख्या दिली बघा, 12,256. एकक स्थानी किती आहे? 6. मग आता ह्या संख्येला 2ने पूर्ण भाग जाणार का? तर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक संख्या आहे आणि त्यामुळे या संख्येला 2ने पूर्ण भाग जाणार. ही समसंख्या आहे आणि आपण बघितलं समसंख्येला 2ने पूर्ण भाग जातो. बघा, आता 258, त्यानंतर 45,496, इथं बघा 4 आहे, इथं 2 आहे, इथं 0 आहे. ठीक आहे, 2ची कसोटी एकदम सोपी आहे की एखादी जर समसंख्या असेल, मग ती कितीही मोठी समसंख्या असू द्या. बघा, आता ही संख्या बघा, आता मी एक संख्या लिहितो. समजा 4, 5, 6, 8, 2, 1, 3, 4, 9, 2, 5, 7, 8 एवढी मोठी संख्या लिहिली. ह्याला 2ने पूर्ण भाग जाईल का? तर फक्त आपल्याला एकक स्थान बघायचं. एकक स्थानी काय आहे? 8 आहे. म्हणजेच ही समसंख्या आहे आणि समसंख्येला 2ने पूर्ण भाग जातो. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येला आपल्याला 2ने पूर्ण भाग जातो की नाही हे बघायसाठी पूर्णपणे भाग देण्याची गरज नाही, एकक स्थानावरून आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, आपण पुढचं बघूया. 3ची कसोटी आणि 9ची कसोटी. ठीक आहे, आता हे थोडंसं एकसारखं असल्यामुळे आपण हे असं कंपॅरिझनमध्ये घेतलेलं आहे. 3ची कसोटी आणि 9ची कसोटी. बघा, 3ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. म्हणजे बघा, आता 237 ही संख्या आहे, तर 237 या संख्येमध्ये जे अंक आहेत 2, 3, 7 यांची बेरीज करायची. 2, 3, 7 किती आली? 12. ह्या 12ला 3ने भाग जातो का? येस, 12ला 3ने भाग जातो. मग या संख्येला पण 3ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे, आता इथे पुढे बघा, 1458. मग आता 1, 4, 5, 8 यांची बेरीज केली तर किती आली बेरीज? 18. मग 18ला 3ने पूर्ण भाग जातो का? तर येस, मग या 1458ला पण 3ने पूर्ण भाग जाणार. म्हणजे अशी कोणतीही एखादी संख्या घेतली, समजा आता 5, 7, 8, 9, 4. मग आता ह्याला 3ने भाग जातो का नाही पूर्ण, हे जर आपल्याला काढायचं असेल तर काय करायचं? याच्या अगोदर बेरीज करायची या अंकांची. बघा, आता 7 आणि 5 किती झाले? 12. 12 आणि 8 20. 20 आणि 9 29. 29 आणि 4 किती झाले? 33. आता 33ला 3ने पूर्ण भाग जातो का? जातो. तर मग या संख्येला पण 3ने पूर्ण भाग जातो. एकदम सोपी कसोटी आहे 3ची. ठीक आहे, आता 9ची कसोटी बघूया आपण. बघा, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. म्हणजे 3 सारखंच आहे, फक्त आता इथं बेरजेला 9ने भाग गेला पाहिजे. इथं बेरजेला किती? 3ने भाग जायला हवा होता, इथे 9ने. बघा, आता एक संख्या दिली इथं 70, 56, 36. आता याला 9ने भाग जातो का? कसं काढायचं? तर ही जी संख्या दिलेली आहे ह्या संख्येतील अंकांची बेरीज करूया. बघा, आता 7, 0, 5, 6, 3 आणि 6 यांची सर्वांची बेरीज केली तर बेरीज किती येते? 27. मग 27ला 9ने पूर्ण भाग जातो का? येस, मग या संख्येला पण 9ने पूर्ण भाग जाणार. पुढे बघा, आता 45, 92, 97, 4, 5, 9, 2, 9, 7 यांची सर्वांची बेरीज केली तर किती येते? 36. मग 36ला 9ने पूर्ण भाग जातो का? जातो. मग या संख्येला पण 9ने पूर्ण भाग जाणार. आता या संख्येला जाईल का? बघा, आता ही आपण जी 3 साठीची संख्या घेतली होती कोणती? 5, 7, 8, 9 आणि 4. बघा, आता 7, 5, 12, 12 आणि 8 20, 20 आणि 9 29, 29 आणि 4 33. 33ला 9ने पूर्ण भाग जातो का? नाही जात. मग या संख्येला पण 9ने पूर्ण नाही भाग जाणार. म्हणजे 3ने भाग जाणार पण 9ने भाग नाही जाणार.
ठीक आहे, एकदम सोपं आहे. 3ची कसोटी आणि 9ची कसोटी लक्षात ठेवा, पाठ करा. आपण बघितली 2ची कसोटी बघितली समसंख्याची, त्यानंतर 3 आणि 9ची बघितली अंकांची बेरीज, अंकांची बेरीज. बघूया आपण आता पुढे. ठीक आहे, बघा आता 4ची कसोटी आणि 8ची कसोटी. आता इथं पण कंपॅरिझनमध्ये आपण घेतलेलं आहे, दोन्ही एकसारखं असल्यामुळं. बघा आता 4ची कसोटी काय आहे, एकक व दशक स्थानच्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग जात असल्यास त्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. आणि ज्या संख्येच्या शेवटी 2 शून्य असतात त्या संख्येलाही 4ने भाग जातो. बघा आता एखादी संख्या दिली, समजा आता ही तुम्हाला संख्या दिली, या संख्येच्या एकक व दशक स्थानी म्हणजे ह्या शेवटचे 2 स्थान जे आहेत त्याच्यावर जो अंक आहे त्या अंकाला जर 4ने पूर्ण भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. एकदम सोपं आहे. बघा अजून एकदा सांगतो, एखादी जर संख्या आपल्याला दिली तर त्या संख्येचे शेवटचे जे 2 अंक आहेत, बघा इथे मी हायलाईट पण केले, शेवटचे 2 अंक, या शेवटच्या 2 अंकांना जर 4ने पूर्ण भाग जात असेल तर ह्या पूर्ण संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. अशी 4ची कसोटी आहे. आणि दुसरं एक काय आहे, जर शेवटी 2 शून्य असले, डबल शून्य जर असेल तर त्या संख्येला सुद्धा 4ने पूर्ण भाग जातो. एकतर काय बघायचं आहे, शेवटचे जे 2 अंक आहेत त्या 2 अंकाला 4ने पूर्ण भाग गेल्यास संपूर्ण संख्येला 4ने पूर्ण भाग जातो, किंवा शेवटी जर 2 शून्य असतील तर त्या संख्येला सुद्धा 4ने पूर्ण भाग जातो. इकडे पण सेमच आहे, फक्त इथं 3 संख्या घेतल्या. आता बघा 8ची कसोटी, एकक दशक व शतक स्थानच्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 8ने भाग जात असल्यास त्या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो. ज्या संख्येच्या शेवटी 3 शून्य असतात त्या संख्येलाही 8ने भाग जातो. बघा आता ही संख्या दिली, या संख्येच्या ठिकाणी शेवटचे जे 3 अंक आहेत 424, या 424ला जर 8ने पूर्ण भाग गेला तर या पूर्ण संख्येला 8ने पूर्ण भाग जातो. इथं पण तसंच आहे. आणि एक दुसरं काय, शेवटी जर 3 शून्य, इथं काय बघितलं आपण 2 शून्य, इथं काय 3 शून्य, शेवटी जर 3 शून्य असतील तर त्या संख्येला सुद्धा 8ने पूर्ण भाग जातो. बघा आपण इथे बघूया, आता ही संख्या घेऊया 25 424, मग शेवटचे 3 शून्यला 8ने भाग जातोय का बघूया आपण, 8ने भाग देऊया. 8 पंचे 40, राहिले किती 2, 8 त्रिक 24, आता पूर्ण भाग गेला म्हणजे आता ह्या पूर्ण संख्येला पण 8ने पूर्ण भाग जाणार. बघा आता आपण देऊया, 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, राहिला 1, 8 1 8, राहिले 6, त्यानंतर 8 7 56, त्यानंतर राहिले 6, 8 8 64. बघा पूर्ण भाग गेलेला आहे. ठीक आहे, तर एकदम सोपं आहे. 4ची कसोटी आणि 8ची कसोटी. 4ची कसोटी काय आहे, शेवटचे 2 जे अंक आहेत त्याला 4ने पूर्ण भाग गेला तर संपूर्ण संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. इथं काय, शेवटचे जे 3 अंक आहेत त्याला जर 4ने पूर्ण भाग गेला तर संपूर्ण संख्येला 8ने शेवटच्या 3 अंकांना जर 8ने पूर्ण भाग गेला तर संपूर्ण संख्येला 8ने पूर्ण भाग जातो. किंवा इथं शेवटी जर 2 शून्य असतील, इथं काय संख्या आहे शेवट 2 शून्य, तर तरी त्याला 4ने भाग जातो. आणि इथं असं काही संख्या असेल आणि शेवट 3 शून्य असतील त्या संख्येच्या तर त्याला 8ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे, आपण बघा 2ची कसोटी बघितली समसंख्या, त्यानंतर 3 आणि 9ची बघितली. 3ची काय, बेरीज, अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे, अंकांच्या बेरजेला इथं 9ने भाग गेला पाहिजे. आता आपण 4 आणि 8, 4 आणि 8ची काय बघितली, शेवटचे 2 अंक आणि काय 0 0, इथं काय बघितलं, शेवटचे 3 अंक आणि 0 0 0. ठीक आहे, आपण पुढे बघूया. बघा आता 5ची कसोटी एकदम सोपी, संख्येच्या एकक स्थानी 0 व 5 असल्यास त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. एखादी संख्या दिली, त्याच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. बघा इथं 5 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, या संख्येंना 5ने पूर्ण भाग जातो. आता अशी संख्या असली का, समजा 47 48 49 21 12 13 एवढी मोठी संख्या घेतली तर आता ह्याला 5ने भाग जातो का असं विचारलं तर जाईल का, नाही जाणार, कारण एकक स्थानी काय आहे 3 आहे, त्यामुळे 5ने भाग नाही जाणार. 2ने भाग जाईल का, 2ने पण नाही जाणार, काय कारण ही समसंख्या नाही, त्यामुळे 2ने पण भाग नाही जाणार. ठीक आहे, बघूया आपण पुढचं. सोपं होतं ते 5चं, ते एक्सप्लेन करण्यासारखं काय नाही आहे जास्त. इथे बघा आता 6ची कसोटी आणि 12ची कसोटी, या पण जर थोड्याशा एकसारख्या त्यामुळे एकत्र घेतलेत. बघा आता 6ची कसोटी काय आहे, ज्या समसंख्येला 3ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 6ने पण भाग जातो. बघा ज्या समसंख्येला म्हटले, समसंख्येला 3ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 6ने पण भाग जातो. बघा आता उदाहरणार्थ 72, 72 ही सम आहे का, आहे. 3ने भाग जातो का 72ला, जातो, म्हणून 6ने पण पूर्ण भाग जातो. 6ने भाग जाण्यासाठी 2 अटी आहेत. काय, एक तर ती संख्या सम पाहिजे आणि दुसरं काय, 3ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे, आता बघा 27, 27 ही संख्या सम आहे का, सम नाही, ती संख्या विषम आहे. त्यामुळे जरी या संख्येला
विषम आहे, त्यामुळे जरी 27ला 3ने पूर्ण भाग गेला तरी ती विषम आहे, त्यामुळे त्याला 6ने पूर्ण भाग जात नाही. एकदम सोपं आहे बघा. 6ची कसोटी काय आहे, ज्या समसंख्येला 3ने भाग जातो ती संख्या सम पण पाहिजे आणि त्याला 3ने भाग गेला पाहिजे. फक्त जर 3ने भाग जात असेल आणि विषम असेल तर त्या संख्येला 6ने भाग जाणार नाही, जसं आपण 27 उदाहरण पाहिलं. जसं आपण 33 पण बघा, 33 ही विषम आहे, ह्याला 3ने भाग जातोय पण विषम आहे, त्यामुळे ह्याला 6ने भाग जाणार नाही. पण 36 बघा, 36 ही सम आहे आणि 3ने भाग जातोय म्हणून 6ने पण 36ला भाग जाणार. ठीक आहे. आणि पुढे बघा आता 12ची कसोटी, ज्या समसंख्येला 3ने व 4ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 12ने पण पूर्ण भाग जातो. म्हणजे आता इथं काय आहे बघा, आता समसंख्या पण पाहिजे आणि 3ने पण भाग गेला पाहिजे आणि 4ने पण भाग गेला पाहिजे. इथं काय होतं, समसंख्या पाहिजे आणि 3ने भाग गेला पाहिजे. इथं काय समसंख्या पाहिजे आणि 3 व 4ने भाग गेला पाहिजे. बघा आता 252 सम आहे का, आहे. 3ने भाग जातो का, जातो. 4ने जातो का, जातो. मग 12ने पण पूर्ण भाग जातो. 1224 सम आहे का, आहे. 3ने भाग जातो का, जातो. 4ने भाग जातो का, जातो. मग 12ने पण पूर्ण भाग जातो. ठीक आहे. तर अशी 6ची आणि 12ची कसोटी एकदम सोपी आहे बघा. दोन्ही ठिकाणी समसंख्या ती असली पाहिजे. 6च्या कसोटीत फक्त काय म्हटलंय की 3ने भाग गेला पाहिजे आणि 12च्या कसोटीत काय म्हटलंय 3 व 4ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे. आपण बघूया आता पुढचं. आता हे शेवटला बघा, 7ची कसोटी आणि 11ची कसोटी. 7ची कसोटी आणि 11ची कसोटी. 7ची कसोटी बघा आता काय आहे, शेवटचा अंक दुप्पट करून उरलेल्या संख्येतून वजा केल्यावर येणाऱ्या संख्येला 7ने भाग गेल्यास त्या संख्येला 7ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच आता समजा 322 संख्या आहे, शेवटचा अंक किती आहे यातला 2. ठीक आहे. तर 2ची दुप्पट किती झाली 4. ही 2ची दुप्पट जी झाली 4, ती जी राहिलेली संख्या आहे म्हणजे ही 32, या 32 मधून वजा करायची. मग किती आलं 28. मग त्या 28ला 7ने भाग जातो का, जातो. मग या पूर्ण संख्येला पण 7ने भाग जातो. म्हणजे बघा आता कसं, समजा आता आपण असं एक घेतलं 721 घेतलं, शेवटचा अंक किती आहे 1, दुप्पट किती झाली 2. 72 मधनं 2 गेले किती राहिले 70. मग 70ला 7ने पूर्ण भाग जातो का, जातो. मग या संख्येला पण 7ने पूर्ण भाग जाणार. ठीक आहे. एकदम सोपं आहे हे. शेवटचा अंक दुप्पट करून उरलेल्या संख्येतून वजा केल्यावर येणाऱ्या संख्येला 7ने भाग गेल्यास त्या संख्येला 7ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे. आता 11ची कसोटी बघा, एखाद्या संख्येतील समस्थानाच्या अंकांची बेरीज व विषम स्थानाच्या अंकांची बेरीज यामधील फरक 0 किंवा 11च्या पटीत असल्यास त्याला 11ने पूर्ण भाग जातो. बघा आता आपण उदाहरण पाहूया. समजा तिथे एक संख्या दिली 21, 73, 71. विषम स्थानाच्या अंकांची बेरीज बघा. आता विषम स्थानाची तर 2 आहे, 7 आहे आणि 7 आहे. 2, 7, 7 किती आली बेरीज, 7 आणि 7 14 आणि 2 16. त्यानंतर आता समस्थानाची बेरीज बघा, 1, 3 आणि परत 1, 1, 3, 1 किती झाली ही 5. मग आता ह्याच्यातील फरक किती आहे, या बेरजेतील फरक 11 आहे. म्हणजे 0 किंवा 11 जर फरक असेल तर त्याला 11ने पूर्ण भाग जातो. आता समजा आपण दुसरी एखादी संख्या घेऊन बघूया. ठीक आहे. बघा आता 47, 53, 22 ही संख्या घेतली. आता विषम स्थान बघा, आता 4 आहे, 5 आहे आणि 2 आहे. काय बेरीज आहे, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11. ठीक आहे. आता बघा समस्थानाच्या अंकांची बेरीज बघा, 7 आहे, 3 आहे आणि परत 2 आहे. 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. ठीक आहे. मग आता ह्यांच्या फरक किती झाला, 1चा फरक झाला. मग हे चालणार आहे का, नाही. फरक किती 0 किंवा 11चा असला तरच 11ने त्याला भाग जाणार. इथं फरक 1 आला आहे त्यामुळे या संख्येला 11ने पूर्ण भाग जाणार नाही. ठीक आहे. एकदम सोपं होतं. या आपण अशा कसोट्या बघितल्या बघा. मी तुम्हाला अजून एकदा रिव्हिजन सांगतो बघा. बघा आपण बघितली 2ची कसोटी. 2ची कसोटी काय आहे, समसंख्या असेल तर त्याला 2ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर बघा आता 3ची एक कसोटी बघितली आणि 6ची एक बघितली. 3ची कसोटी काय होती, अंकांच्या बेरजेला, अंकांची बेरीज, अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने भाग जातो. 3 आणि 9ची एकत्र बघितली. आणि इथं काय अंकांची बेरीज, इथं पण फक्त इथं वरती काय होतं 3ने भाग गेला पाहिजे आणि इथं काय आहे 9ने भाग गेला पाहिजे. अंकांची बेरीज इथे काय 3ने भाग गेला पाहिजे, इथे काय आहे तर 9ने भाग गेला पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं 4 आणि 8ची कसोटी. 4 आणि 8 काय, शेवटचे जे 2 अंक आहेत, शेवटचे 2 अंक त्याला जर 4ने पूर्ण भाग गेला तर संपूर्ण संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. किंवा शेवटी जर 2 वेळा 0 असेल तर. आणि काय शेवटचे जर 8ची कसोटी, शेवटचे 3 अंक आहेत त्याला जर 8ने पूर्ण भाग गेला तर संपूर्ण संख्येला 8ने पूर्ण भाग जातो. किंवा शेवटी 3 वेळा 0 असेल तर. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितली साधारण
6 आणि 12, 6ची कसोटी आणि 12ची कसोटी. 6ची कसोटी काय बघितली आपण, समसंख्येला 3 ने भाग गेला तर, आणि इथं काय, समसंख्येला 3 ने व 4 ने भाग गेला तर. ही 6ची आणि 8ची, 6ची आणि 12ची. 6ची काय होती, समसंख्येला 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 6 ने भाग जाणार, आणि ज्या समसंख्येला 3 व 4 या दोन्हीने भाग जातो त्या संख्येला 12 ने भाग जातो. ठीक आहे. त्यानंतर आपण 5ची एक बघितली, काय, एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. आणि आपण आता शेवटी काय बघितलं, 7ची कसोटी आणि 11ची कसोटी. 7ची कसोटी काय होती, जो शेवटचा अंक असेल एकक स्थानचा त्याची दुप्पट करायची. काय करायची, दुप्पट करायची, आणि ती दुप्पट उरलेल्या संख्येतून वजा करायची. त्या वजा केलेल्या संख्येला जर 7 ने पूर्ण भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 7 ने पूर्ण भाग जातो. आणि 11ची कसोटी काय बघितली आपण, विषम स्थानचे अंक आणि समस्थानचे अंक यांची वजाबाकी केल्यानंतर येणाऱ्या संख्येला, म्हणजे येणारी संख्या जर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो. या पद्धतीने आपण विभाज्यतेच्या सर्व कसोट्या पाहिलेल्या आहेत. एवढ्या कसोट्या तुमच्या पाठ असतील तर बऱ्यापैकी तुमचे प्रश्न सुटतात. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की पोलीस भरतीमध्ये डायरेक्ट विभाज्यतेची कसोटी सांगा असा प्रश्न येत नाही, पण मोठी मोठी गणितं सोडवण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. ठीक आहे. जर तुम्हाला आपला कंटेंट आवडत असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे अश्विनी अकॅडमी बाय तलाठी सर. मी तलाठी सर आहे. मी 2023मध्ये तलाठीमध्ये भरती झालेलो आहे. इथे माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. कुणालाही काहीही अडचण असल्यास तुम्ही मला डायरेक्ट फोन करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.